कष्ट हे अगणित असतात. तो धडपड करत असतो नेहमी. त्याला वाटतं की नाविन्य यावं आपल्या शेतीमध्ये, नवीन नवीन टेक्नॉलॉजी यावी. आता ही काळी कसदार जमीन आहे, पण अचानकपणे मोटरनं केलेला फॉल्ट, त्यामुळं सगळं काही रुकतं आहे त्याचं. आणि शेवटी फक्त तुम्ही म्हणायचं की अहो आमच्या कांदा लय महाग झाला. आपण कांदा काढायचा म्हणलं तर त्याच्या मागं त्याला पाण्याचं नियोजन, जमिनीचं नियोजन, वाहतूक हा बी खर्च शासनानं लक्षात घ्यावा. आणि कांद्यापासून पावडर बनवली जाते, हे अजून सक्सेस नाही झालं. आणि ते जर सक्सेस झालं का नाही टेक्नॉलॉजी, तर अवश्य कांद्याला स्थिर भाव मिळेल. आता बटाटा बघा, रिटेलमध्ये काय मिळतो आहे आणि होलसेलमध्ये काय. तर बटाटा कॉन्स्टंट करायला, कारण त्याच्यापासून प्लास्टिक तयार व्हायला लागलं. आणि कांद्याची जर पावडर सक्सेस झाली का नाही, तर कांदासुद्धा होईल. जर कुणाला बाबा कांद्याची पावडर करायची असली करा. आणि बळीराजाचं जरा दुःख कमी होईल. कारण बळीराजा काय करतो, नगदी पीक म्हणलं कांदा आणि बटाटा, 2.5 महिन्यातला गेम असतो हा सगळा. आणि वर्षातून अल्टरनेटमध्ये 2 पिकं घेऊ शकतो, हा एक त्याचा उद्देश असतो. आणि कोथिंबीर ही नगदी पिकं आहे ती. असो, टिटवी ओरडती आहे, कारण टिटवीच्या ह्याच्या हांड्यावरती हे केलेलं आहे, माती पडली असेल. तर हे काय जे आम्ही तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवत आहोत, बळीराजाच्या व्यथा, मागंसुद्धा डुकरांचा हेतूच दाखवला होता कसा होतो आहे. आणि प्रश्न बरेच असतात बळीराजाचे, त्याला ते करावेच लागतात. असो, नशीब MSEBीनं बांध बघून तेवढं तर शेतकऱ्याच्या ह्याच्यात हे टाकलेलं आहे. कारण वाटण्याचा गोंधळ नसावा, कारण पोल काय कोण काढू शकत नाही. असो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. हे जे सगळं काय दिसतं आहे हे चिलेवाडीतील भोसली शेत ह्या क्षेत्रातून व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.